रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होईल। महायुतीकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर पावसाचं सावट आहे, त्यामुळे इथे वॉटरप्रूफ डोम तयार करण्यात आला आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रामटेकच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी केली। सभेसाठी 1 लाखापेक्षा अधिक नागरिक येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली दुसरी सभा आज रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे होता। याआधी चंद्रपूरमध्ये जी आहे ती सभा झाली होती। पहिल्या टप्प्यातील ज्या 5 जागांवर मतदान होणार आहे त्यातले चंद्रपूरमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूरसाठी, तर आज ही दुसरी सभा नागपूर लोकसभा क्षेत्र, रामटेक लोकसभा क्षेत्र आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठीची ही सभा जी आहे ती होत आहे। रामटेक आणि भंडारा गोंदिया आणि नागपूर या तीनही जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या आहे। गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये या तीनही जागा महायुतीकडे होत्या, त्यामुळे तिन्ही जागा राखण्याचं आव्हान जे आहे ते महायुतीपुढे असणार आहे। त्या दृष्टीने इथं नियोजन केलं जातं। तीनही लोकसभा क्षेत्रातून भाजपचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक येतील या दृष्टीने इथं नियोजन केलं जातं। सुमारे 1 लाख लोक इथे येतील असा आयोजकांकडून दावा केला जातोय। आजच्या या सभेवर पावसाचं सावट असणार आहे। काल नागपूरमध्ये रात्री वादळी पाऊस झाला होता, त्यामुळे आज देखील तशी शक्यता असल्याने जे आहे इथं 3 वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आलेले आणि या डोममध्ये सभा होणार आहे। जिथपर्यंत नागरिक असतील तिथपर्यंत हे डोम उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो एकूण केला जातोय। या तीनही जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या असल्यामुळे या सभेला जास्तीत जास्त लोक येतील आणि मोदींच्या या सभेचा फायदा जो आहे तो मतांच्या रूपाने महायुतीला होईल असा प्रयत्न जो आहे तो आयोजकांकडून केला जातो। संध्याकाळी 6 वाजता या कन्हानच्या बुकग्राउंड ग्राउंडवर जी आहे ती सभा होणार आहे आणि त्या दृष्टीने महायुतीनं विशेष करून भाजपनं जे आहे ते नियोजनाला सुरुवात केलेली आहे। दुपारपासून जे आहे ते इथं कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 6 वाजता जे आहे ते मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा असेल। मोदी यांच्या उपस्थितीत ही सभा असल्यानं राज्यातले सर्वच महत्त्वाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील या सभेला उपस्थित असतील। त्यामुळे आता या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला काय अजेंडा मांडतात। काल राज ठाकरे यांनी जे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावर राज ठाकरे यांचे आभार मानतात का, या सगळ्या एकूण गोष्टीकडे जे आहे ते लक्ष असणार आहे। त्या अनुषंगाने जी आहे ती ही आजची रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये होणारी सभा अतिशय महायुतीसाठी महत्त्वाची असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे भारतीय जनता पक्षाकडून आज एक गाणं रिलीज करण्यात आलंय। सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी सो सब मोदी से चुनते हैं। या गाण्यात भारतीय जनता पक्षाकडून 12 भाषांचा वापर करण्यात आला आहे। देशातील विविधता आणि एकतेचं दर्शन भाजपकडून या गाण्यातून घडवण्यात आलंय। जो जनहित में हो चुना वही, सपने नहीं हकीकत बुनते, तभी तो सब मोदी को चुनते, तभी तो सब मोदी को चुनते। भारत को ही माने अपनी माता, देश की जनता है उसका विधाता। नाम से पहले वो काम को चुनता, तभी तो उसकी हर कोई सुनता। भारतीय नारी विश्व पे भारी और थर थर कांपे भ्रष्टाचारी। उन्नत भारत का लोहा मनाया, रहा जमीन पे चर्चा।